नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजचा शेवटचा भाग आहे जॉनी मेरा नामचा. चित्रपट पूर्ण झाला तर त्यावेळेला हा चित्रपटची जी आहे ना कॉस्ट बजेट ते 60 लाखाचं होतं. 60 लाखामध्ये हा चित्रपट बनला होता आणि त्याच्यासाठी गुलशन राय यांनी कर्ज सुद्धा घेतलं होतं. हा चित्रपट सुरुवातीला जेव्हा तयार होऊन वितरणासाठी दुसऱ्या वितरकांसाठी जेव्हा गुलशन राय बोलत होते त्या वितरकांशी, तेव्हा हा विकला जात नव्हता. त्यावेळेला या चित्रपटासाठी देवसाहेबांनी 12 लाख हे फी घेतली होती आणि त्या काळामध्ये ती एवढी फी ते घेत होते. दिलीप साहेब सुद्धा एवढीच फी घेत असत. बघ देव, माझ्याकडे आता मी सगळा पैसा लावलेला आहे आणि अजून चित्रपट माझा विकला गेलेला नाहीये, तर तू काहीतरी याच्यामध्ये मला सवलत दे. देवसाहेबांनी विचारलं होतं की काय, म्हणजे तुम्हाला नक्की काय अपेक्षा आहे माझ्याकडनं. तर म्हणे नाही, मी आता तुला 10 लाख देतो, म्हणजे त्यातली काही जी उरलेली रक्कम होती ती, तर 12 लाखाच्या ऐवजी मी तुला 10 लाख देतो, तू 2 लाख माझ्यासाठी तू विसरून जा, मग नंतर आपण कधी बघूया. तर देवसाहेबांनी सुद्धा हा विचार केला होता की चला चित्रपट चांगला बनलेला आहे आणि गुलशन राय अडचणीत आहेत, तर ते म्हणाले हरकत नाही, मी तुझे जे 2 लाख रुपये आहेत गुलशनजी तुमचे सोडतो, मात्र ते आपण कधीतरी पुढच्या वेळेला तुम्हाला ते मला वळते करून द्यावे लागतील जर का तुमचा चित्रपट चालला तर. हे गुलशन राय यांनी मान्य केलं होतं की माझा चित्रपट हा जॉनी मेरा नाम चालला तर मी जे तुझे काही पैसे 2 लाख रुपये आता तुला मायनस करायला सांगतोय ते मी तुम्हाला देईन म्हणून. चित्रपट जेव्हा सेन्सॉर साठी गेला तेव्हा हुस्न के लाखो रंग जे आहे त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की हे गाणं जे आहे अतिशय बोल्ड आणि अश्लील आहे, हे तुम्ही चित्रपटातून काढून टाका. गोल्डी साहेबांनी हे केलं की बघा, याच्यामध्ये ही सिच्युएशन जी आहे ती तशी आहे, आपल्या प्रियकराचे प्राण वाचवण्यासाठी ती मुलगी नृत्य करते आणि त्याचा जो प्रेमनाथ आहे खलनायक त्यांना वश करण्याचा प्रयत्न करते. पद्मा खन्नांना भरपूर कपडे घालावे लागले होते, म्हणजे आधी तो शर्ट आहे, स्कर्ट आहे मोठा, त्याच्या आतमध्ये कपडे होते आणि ते असं आहे की ते जो आहे की तो वश होत नाहीये खलनायक, आणि ती त्याला वश करण्यासाठी ती अंगावरचा एक एक कपडा काढते आहे आणि त्या सिच्युएशनसाठी ते गरजेचं होतं. मात्र जसं मी आधी पण उल्लेख केला की त्याच्यामध्ये कुठेही नग्नता नव्हती, मात्र त्या काळातल्या मनाने ते गाणं अतिशय बोल्ड पिक्चराइज केलं होतं. तर हो ना करता करता एक छोटासा सेन्सॉर बोर्डाने कट सांगितला आणि ते गाणं सुद्धा पास केलं. चित्रपट सुद्धा सेन्सॉर म्हणजे पूर्ण त्याला सर्टिफिकेट दिलं गेलं रिलीजसाठी. चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये हा गोल्डी साहेबांचा पहिला चित्रपट होता जो पहिल्या दिवसापासूनच चालायला लागला बॉक्स ऑफिसवरती आणि एक पूर्ण मसाला चित्रपट जो म्हणतो तसं त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या अर्थाने मनोरंजन होतं आणि चित्रपट थोड्याच याच्यामध्ये ब्लॉकबस्टर झाला आणि 9 महिन्यामध्ये या चित्रपटांनी 3 कोटी रुपये कमावले. म्हणजे 60 लाखामध्ये हा चित्रपट बनला होता आणि गुलशन राय यांनी 3 कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट प्रदर्शित होताना देवसाहेब यांच्या आजूबाजूची काही अशी माणसं होती, त्यांचे नेहमी कान भरणारे, त्यांनी असं म्हटलं होतं की देवानंद ॲज अ जॉनी मेरा नाम. तर गोल्डी साहेबांनी सांगितलं की असं नको करू तू देव बापा, हा चित्रपट जरी तू हिरो असलास ना तरी या चित्रपटामध्ये प्राण यांची सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे आणि ह्याचा खलनायक आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, प्रत्येक कॅरेक्टर महत्वाचं आहे. ह्या चित्रपटाचे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते. या चित्रपटातली गाणी जी होती ना ती त्या कथेला पुढे नेणारी होती आणि त्या कथेचा भाग होती. दुसरी गोष्ट या वैशिष्ट्य या चित्रपटाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जे प्रत्येक कॅरेक्टरसाठी जी कलाकारांची निवड गोल्डी साहेबांनी केली होती ना ती अतिशय परफेक्ट होती. म्हणजे एका छोट्याशा सीनमध्ये त्याचे मला वाटतं 2-3 सीन असतील पुजाऱ्याचे, आणि ते गाणं आहे छुप छुप मीरा रोहे वगैरे, आणि त्यावेळेला ते सगळं तिथे स्मगलिंग केलं जातं त्या मंदिराच्या वेळेला. तिकडचा पुजारी सुद्धा पुजारीच दिसतो त्याच्यामध्ये. जे आयश जोहर यांचं जे कॅरेक्टर आहे, प्रत्येक वेगवेगळं त्यांनी कॅरेक्टर 3 रोल केलेले आहेत,
ते तसेच होतं. हेमा मालिनीचं जे त्यांचं कॅरेक्टर आहे त्या तशाच दिसतात. तर इतकी परफेक्ट निवड केली गेली होती. ह्या चित्रपटाचा क्लायमॅक्स हे सुद्धा या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. ह्या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये असं आहे, की हिरो आणि जो त्याचा भाऊ आहे, जो वाम मार्गाला लागलेला आहे, म्हणजे प्राण यांचं रोल. त्यांची एकमेकांशी मारामारी होते आणि त्या मारधाडीमध्ये त्यांना दोघांनाही कळतं, की आपण एकमेकांचे भाऊ आहोत, जे लहानपणी वेगळे झालो होतो. त्याच्यानंतर क्लायमॅक्स ही गोष्ट जी आहे, ही जीवनना कळते, की ही दोघं जण जे आहेत हे भाऊ आहेत. आणि जेव्हा हे कुटुंब जे आहे, 2 भाऊ, त्यांची आई वगैरे, हे सगळे खलनायकासमोर जेव्हा उभे राहतात, एका सीनमध्ये शेवटच्या क्लायमॅक्समध्ये, तेव्हा जीवन जे आहे ते हंटर घेऊन त्या आईला मारायला सुरुवात करतात. कारण त्यांना माहिती असतं, की देवसाहेबांचा रोल आहे हा पोलीस अधिकारी आहे. खलनायकाच्या समोर यावं, त्याला ते उघड व्हावं, ही त्याची इच्छा असते. आणि हेच सुद्धा कळावं, की हे दोघं जण भाऊ आहेत म्हणून. आता जेव्हा हंटरनी आईला मारायला सुरुवात करतात जीवन, त्यावेळेला देवसाहेब पुढे येत नाहीत. कारण ते मुद्दामून गप्प बसतात, कारण ते पोलीस अधिकारी आहेत हे त्यांना कळून द्यायचं नसतं खलनायकाला. मात्र प्राण आहेत ते पुढे येतात आणि ते विरोध करतात. आणि त्यावेळेला आईला कळतं, की हा माझा मुलगा आहे. त्याच्या आधी जेव्हा ती जे काही संवाद चालू असतात त्याच्यामध्ये आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या आईनी खोटं बोललेली असते. तिला माहिती नसतं, की हा जो दुसरा मुलगा आहे तो खरंच माझा मुलगा आहे. मात्र तिने आपल्या मुलाला वाचवायला, म्हणजे देवसाहेबांना वाचवण्यासाठी ती खोटं सांगते व खलनायकाला, की हा माझा मुलगा आहे म्हणून. मात्र हे सगळं झाल्यानंतर हे सगळं चित्र उघड होतं आणि कळतं त्या आईला सुद्धा, की हा सुद्धा माझा एक हरवलेला मुलगा आहे. आणि त्या सगळ्या, तर हा क्लायमॅक्स जेव्हा चित्रपटाचा गोल्डी साहेबांनी चित्रित केला आणि त्याचं जे बाहेर लोकांना कळलं, तर त्या लोकांना असं वाटलं, की अरे अशा पद्धतीचा क्लायमॅक्स कधीच आतापर्यंत चित्रित झाला नव्हता. म्हणजे शेवटच्या वेळेला जे काही होतं त्याच्यामध्ये मारधाड होते, विलन मरतो आणि हे. पण अशा पद्धतीने ड्रामा, एक मेलो ड्रामा आहे त्याच्यामध्ये, की आई आहे, आईला आपल्या एका मुलाला वाचवायचं आणि तिला माहिती नाही, की हा दुसरा मुलगा सुद्धा खरंच माझा मुलगा आहे म्हणून. आणि ते सगळं इमोशनल त्यांची अटॅचमेंट जे कळल्यानंतर वगैरे, ते क्लायमॅक्सची सुद्धा चर्चा खूप झाली होती. चित्रपट प्रदर्शित होताना असं झालं, की विजय आनंद प्रेझेंट्स गुलशन राय जॉनी मेरा नाम असं टायटल सुरुवातीला येत होतं. कारण जसं मी म्हटलं, की 1/3 ते निर्माता म्हणून गुलशन रायनी त्यांना सांगितलं होतं गोल्डी साहेबांना, की तुम्ही 1/3 माझ्या या चित्रपटाचे पार्टनर आहात म्हणून. त्याच्यानंतर जेव्हा चित्रपट चालला 1-1.5 वर्षांनी जेव्हा त्याच्या नवीन प्रिंट काढल्या, तेव्हा गुलशन राय प्रेझेंट्स जॉनी मेरा नाम असं आलं आणि विजय आनंद यांचं नाव काढलं गेलं होतं. म्हणजे चित्रपट चालल्यानंतर गुलशन राय बदलले एकदम आणि विजय आनंद हे नाव विजय आनंद प्रेझेंट्स हे त्यांनी काढून टाकलं. चित्रपट चालल्यानंतर जेव्हा कानपूर आणि लखनौच्या काही जे रिकामटेकडे वकील असतात ना, कुठे याच्यामध्ये भारतल्या छोट्या मोठ्या गावामधले, शहरामधले, ते आपलं काहीतरी एखादं केस टाकतात, की ह्या चित्रपटामध्ये अश्लीलता आहे, अमकं आहे. हे आजही सुद्धा हे प्रकार हे करतात आणि ह्याच्यामध्ये असतं, की चित्रपटावरती बंदी आणण्याचा प्रयत्न करावा आणि मग त्यामुळे निर्माता जो असतो तो पैसे देऊन हे करतो, की आपलं नुकसान नाही करायचं. चित्रपट जर का बंद पडला या कोर्टाने आदेश दिला, की हा चित्रपट आता तुम्ही चालवू नका म्हणून, तर त्याचं नुकसान होणार असतं. तर चला काहीतरी मांडवली करून पैसे द्यायचे. हे पैसे उकळण्याचे उद्योग असतात. तर त्यावेळेला सुद्धा कानपूर आणि लखनौच्या काही 2-4 वकिलांनी हे सगळं केलं होतं, की हा चित्रपट खूप अश्लील आहे. याच्यामध्ये अश्लील नृत्य आहे, जे हुस्न के लाखो रंग वगैरे. मात्र त्याचं पुढे काही झालं नाही. एक दिवस चित्रपट सुरू असताना चांगला ब्लॉकबस्टर झाला होता, चर्चा झाली होती, खूप चालत होता सगळीकडे, भारतभर हा चित्रपट चालत होता. आणि एक दिवस गुलशन राय गोल्डी साहेबांच्या घरी आले, की गोल्डी, अरे तूने तो मुझे बताया ही नहीं कि तुम्हारा प्राइस क्या है. अरे हा माणूस मला आतापर्यंत 1/3 सांगतो आहे, की तू पार्टनर आहे म्हणून एवढे महिने, जेव्हा चित्रपट सुरू होण्याच्या आधीपासून ते चित्रपट कंप्लीट होईपर्यंत, प्रदर्शित होईपर्यंत, की तू पार्टनर आहेस, हे गोल्डी साहेबांना विचारा, ते निर्माता आहे, गोल्डी को पूछो. आणि आता ते विचारतायत, की तुझी प्राइस काय आहे, तू मला सांगितली नाहीस. तर गोल्डी साहेबांना संभ्रम वाटला, की हा माणूस विसरलेला आहे का, की मी तुला पार्टनर बनवलेला आहे 1/3, की हा सोंग करतो आहे. पण त्यांच्या लक्षात आलं, की हे सोंग आहे, असं काही विसरणार नाहीत ना. एवढं सगळं चित्रपट बनवताना सगळं तो आप मेरे छोटे भाई हो गोल्डी,
असं तसं. आणि या माणसाला मी मोठ्या भावाप्रमाणे किंमत दिली. जसं मी चेतन आनंद यांचा रिस्पेक्ट करतो, देवसाहेबांचा रिस्पेक्ट करतो, तसं मी याचा आदर केला. आणि हा आता मला म्हणतोय की तुझी प्राईस किती आणि पार्टनरशिप वगैरे सगळं विसरून जातोय. आणि असं म्हणत गुलचंद्र यांनी बॅगेमधनं ₹1,00,000 काढले आणि कॅश, आणि ती टेबलावर ठेवली की गोल्डी ये लीजिए तेरा ना ₹1,00,000 मैं दे रहा हूँ. तर गोल्डी साहेबांनी सांगितलं की गुलशन जी मुझे ये पैसा नहीं चाहिए. देखिए मैंने आपको बड़ा भाई माना था, तो मैंने कोई पैसे का लालच के लिए ये फिल्म नहीं की थी. आप मुझे पैसे मत दीजिए. आणि गोल्डी साहेबांनी ते पैसे परत दिले. अर्थात याच्यामध्ये असं झालं ना की गुलशन रायांनी इतका तो असं एक पांघरूण जे आहे ना खोटा मुखवटा तो चढवला होता की ते असंही म्हणाले नाहीत की अरे गोल्डी मग काय तुझी फी असेल ती सांग, किंवा काय मग तू ₹5,00,000 मागितले होतेस तर मी तुला देतो वगैरे. ते सरळ त्यांनी ती जी गड्डी होती 1,00,000ची ती आपल्या बॅगेमध्ये ठेवले आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर त्यांनी देवसाहेबांचे सुद्धा, म्हणजे चित्रपट इतका चालत असताना सुद्धा ₹2,00,000 जे देवसाहेबांचे द्यायचे होते ते दिले नाहीत. मात्र ते देवसाहेबांकडे गेले आणि म्हणाले की मी आता एवढा चित्रपट चालतो आहे, तर असं करूया तुम्ही गोल्डी आणि मी मिळून आणखीन एक चित्रपट बनवूया. तर देवसाहेब अत्यंत व्यावहारिक आणि व्यावसायिक व्यक्ती होते. तर ते म्हणाले हरकत नाही, कारण ठीक आहे ₹2,00,000 ते तसंही त्यांनी सांगितलं होतं की कॉम्पन्सेशन म्हणून मला कधीतरी तुम्हाला ते वळते करून द्यावे लागतील. हा चित्रपट नाही, नंतर कुठला चित्रपट हो म्हणून. मात्र गोल्डी साहेब आहेत ते मात्र त्यांनी सरळ गुलशन रायना सांगितलं की मला तुमच्याबरोबर चित्रपट करायचा नाहीये. क्या हुआ गोल्डी? कुछ मुझसे नाराजी है क्या? मुझसे कोई भूल हो गई क्या? म्हणजे इतका त्यांनी असं पांघरून घेतलं होतं की इतका म्हणजे इनोसंट असं निरागसपणे ते विचारत होते. तर गोल्डी साहेब म्हणाले, "नाही मला काही काही कारण नाही. मला तुमच्याबरोबर पिक्चर करायचं नाही." तर गोल्डी साहेबांना असं वाटलं की मी याला हे सगळं सांगितलं की "अरे गुलशनजी, तुम्ही मला असं-असं कबूल केलं होतं आणि आता तुम्ही माझे पैसे देणं तर दूरच, म्हणजे पूर्ण फी तुम्ही जो 1/3 पार्टनरशिप होती ती सुद्धा तुम्ही विसरलात. तर जो माणूस मुद्दामून हे करतोय त्याला आपण काय हे सांगायचं?" आणि म्हणून त्यांनी सांगितलं नाही. देवसाहेबांनी त्यांना सांगितलं की गोल्डी अरे आपण करूया एक पिक्चर, असं काही नाही, त्याच्याकडनं तुझं काही त्याच्याबद्दल झालं असेल ना, तर तू व्यावसायिकपणे हे कर, असं काही नाहीये, तू मनाशी कशाला ठेवतो. मात्र गोल्डी साहेब तसे नव्हते. गोल्डी साहेब अत्यंत सेन्सिटिव्ह होते आणि त्यांना ही गोष्ट फार लागली की हा माणूस आपल्याकडनं सगळं काम करून घेतलं छोटा बाई म्हणून, आणि आता हा माणूस आपला सगळा बदलला यश मिळाल्यानंतर. आणि त्यांनी देवसाहेबांना सांगितलं की नाही, मला या माणसाबरोबर पुन्हा काम करायचं नाही. त्यांनी पुन्हा कधी गुलचंद्र यांच्यावर काम केलं नाही. मी तुम्हाला आणि एक गोष्ट सांगते. ही गोष्ट सर्वप्रथम आणि एकदाच त्यांनी माझ्या जेव्हा मी पुस्तक त्यांचं करत होते, त्यावेळेला गोल्डी साहेबांनी मला हे सगळं सांगितलं. आणि नंतर मी जेव्हा गोल्डी साहेब गेल्यानंतर देवसाहेबांना भेटले आणि देवसाहेबांनी मला एक दिवशी विचारलं, "काय-काय तुला गोल्डीनी सांगितलंय?" तर मी जे त्यांच्या लहानपणच्या काही गोष्टी होत्या, त्या सांगितल्यानंतर देवसाहेब रडायला लागले होते अक्षरशः, की "अरे, हे पण तुला सगळं सांगितलं?" आणि जेव्हा जॉनी मेरा नामच्या बाबतीत हा जो गुलशन राय यांचा प्रकार मी सांगितला, देवसाहेब मला म्हणाले, की "अरे, हे मला गोल्डीनी कधी सांगितलंच नाही." म्हणजे गोल्डी साहेबांनी ना हे त्यावेळेला देवसाहेबांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांची बहीण उषा, त्यांना सुद्धा मध्यस्थी टाकून गुलशनराय प्रयत्न करत होते मनधरणी करण्याचा गोल्डी साहेबांचा, की यांनी पुन्हा एक आपल्यावर चित्रपट करावा. तर उषाबाईंना सुद्धा सांगितलं नव्हतं. इतक्या गोल्डीनी सगळ्यांना ते लपवून ठेवलं होतं, की जाऊ दे ठीक आहे, हे आपल्याबरोबर झालं, पण माझ्या भावाचे ह्याच्याशी संबंध वाईट होऊ नये. आणि मग नंतर गुलशन रायनी यश चोप्रांना घेऊन जोशीली नावाचा चित्रपट बनवला, ज्याच्यामध्ये हेमा मालिनी आणि देवसाहेबांची महत्वाच्या भूमिका होत्या. गुलशन रायांची जी एक मनीषा होती सुप्त, की देवसाहेब आणि गोल्डी साहेब यांना वेगळं करायचं. काय त्याच्या पाठीमागे हेतू होता माहिती नाही. मात्र तसं झालं नाही सुदैवाने. मात्र ते बी.आर. चोप्रा आणि यश चोप्रा यांच्यामध्ये मात्र त्यांनी फूट पाडली आणि यश चोप्रा हे बी.आर. चोप्रांपासून वेगळे झाले. जोशीलाचं दिग्दर्शन यश चोप्रांनी केलं होतं. नंतर त्यांनी आपली संस्था सगळी सुरू केली. त्यांच्या संस्थेअंतर्गत फायनान्सर म्हणून गुलशन रायने कभी कभी, त्रिशूल ह्या सगळ्या चित्रपटांना पैसा लावला होता. तर अशा पद्धतीने सगळं झालं. मी तुम्हाला एक सांगते, की आज जे काही म्हणजे मधल्या काळात 90च्या दशकामध्ये जेव्हा
अंडरवर्ल्ड होतं बॉलिवूडमध्ये, त्यावेळेला जे गुलशन राय आणि त्यांचा मुलगा राजीव राय यांना जे इकडनं परागंदा व्हावं लागलं भारतातून आणि त्यांना थ्रेट्स येत होत्या, खूप त्याच्यामध्ये त्यांना जीवाला धोका होता आणि त्यांचे सगळे म्हणजे संस्था, ती चित्रपट संस्था जवळजवळ नंतर बंदच पडली. विश्वात्मा वगैरे जे काही चित्रपट केले त्याच्यानंतर. तर मला असं वाटतं ना, हे जे गुलशन राय यांनी जे गोल्डी साहेबांबरोबर जे वागले होते ना, ते कुठेतरी ईश्वराकडे रुजू झालं असेल. आणि आपण जेव्हा कोणाचं वाईट करतो ना, त्या माणसाने लक्षात ठेवायला पाहिजे, की हे कधीतरी आपल्यावर सुद्धा येईल आणि मला असं वाटतं त्याचाच परिणाम हा सगळा असेल. एनिवे हे सगळं जॉनी मेरा नामची निर्मिती कथा मी तुम्हाला सांगितली, निर्मिती प्रवास. आता गोल्डी साहेबांच्या जे चित्रपटांचं जी मी सीरीज करत होते, तर त्याच्यासाठी मी काही थोडासा एक अल्पविराम घेणार आहे आणि एक नवीन काही सीरीज, नवीन काही एपिसोड्स मी वेगळ्या विषयावरती बनवत आहेत. मात्र मी तुम्हाला जाता-जाता आता प्रॉमिस करते, की मला जे काही कमेंट्समध्ये येतात, की तेरे घर के सामने किंवा तेरे मेरे सपने बद्दल तुम्ही बोला, हम दोनों बद्दल बोला. तर मी ते मध्ये काही काही महिन्यानंतर मी त्या चित्रपटांबद्दल सुद्धा बोलणार आहे. तेव्हा बघत राहा मायाजा. धन्यवाद. पुढचे काही एपिसोड जे आहेत, ते काही वेगळ्या विषयावरती असतील. मी एक अशी पण एक सीरीज आता सुरू करणार आहे, की अर्थ से फर्श तक, की जी काही मंडळी अनेक श्रीमंतीमध्ये होती, ज्यांना खूप लोकप्रियता मिळाली. एका मोठ्या स्टार पदावरती त्यांना नेऊन ठेवलं होतं प्रेक्षकांनी. मात्र त्यांचं शेवटचे दिवस आणि त्यांची सगळी आर्थिक परिस्थिती सगळी डगमगली.